सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील इंद्रानगर आदिवासी वस्ती विकास कामापासून वंचित असल्याने इंद्रानगरमधील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्याने नदीच्या कडेने इंद्रानगरच्या विद्यार्थी व तेथील नागरिकांना जाय करावी लागत असल्याने गेल्या 2 ते 3 दिवसांपूर्वी मुसळधार ग्रामपंचायत कार्यालयात विविध समस्या अर्ज घेऊन गेले असता आदिवासी महिला व नागरिकांची मागणी ऐकून न घेता सरपंचांनी कार्यालयातून काढता पाय घेतल्याने आदिवासी बांधवांकडून संताप व्यक्त करण्यात आला। यावेळी त्यांच्याकडून सरपंचाच्या या वर्तणुकीचा निषेध नोंदविण्यात आलाय। ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देखील देण्यात आला होता। 2 दिवस उलटल्यानंतर देखील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांनी दखल न घेतल्याने गावातील आदिवासी नागरिकांनी मुसळगाव ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढत ग्रामपंचायतीला टाळे लावल्याचा निर्णय घेतलाय। व्हिडिओ 2 इंद्रानगर आदिवासी समाजाच्या वस्तीत आजपर्यंत कुठलेही विकास कामे करण्यात आलेले नाहीये। आदिवासी समाजाचा वापर फक्त मतदानापुरताच केला जातो असा आरोप मुसळगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर आदिवासी बांधव करीत। समाज वस्तीत आजपर्यंत गटारींचे काम करण्यात आलेले नाही, त्यामुळे तेथील सांडपाण्यावरून आपापसात भांडणे होत असतात। वस्तीत सार्वजनिक शौचालय नसल्याने महिलांना उघड्यावर शौचाला जावे लागते। गावात ठिकठिकाणी सार्वजनिक शौचालय असताना आदिवासी वस्ती शौचालय का होऊ शकत नाही असा देखील सवाल महिलांकडून उपस्थित होत आहे। वस्तीतील नागरिकांना गावात येण्यासाठी रस्ता नाही, त्यामुळे पावसाळ्यात वस्तीतील मुलांना गुडघ्या एवढ्या पाण्यातून व झाडाझुडपातून मार्ग काढता शाळेत जावे लागते। पावसाळ्यात सर्पदंश होण्याचा धोका अधिक असल्याने या मुलांना सर्पदंश झाल्यास त्यास जबाबदार कोण असा प्रश्नही आदिवासी बांधवांकडून उपस्थित होत आहे। आदिवासी वस्तीमध्ये काही ठिकाणी पथदीपच बसवण्यात आलेले नाहीये। ज्या ठिकाणी पथदीप आहे तेही बंद पडले। गावात कचरा संकलनासाठी घंटा गाडी येत नाही असे विविध समस्यांचा आदिवासी बांधवांकडून पाडा वाचण्यात आलाय। व्हिडिओ 3 लावणे 1-1.5 तासाच्या साधक बाधक चर्चेनंतर मुसळगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच सचिन शिरसाट, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र शिंदे, ग्रामसेवक दत्तात्रय बन यांच्या पुढाकाराने इंद्रानगर कडेने जाणाऱ्या पाऊल वाटेतील झाडे झुडपे काटे जेसीबीच्या साह्याने बाजूला करून तात्पुरत्या साधा रस्ता तयार करण्याचे काम त्वरित सुरू करण्यात आले असून त्याबद्दल इंद्रानगर मधील आदिवासी बांधवांनी उपसरपंच, ग्रामसेवक सदस्यांचे आभार मानले। सर्वप्रथम नमस्कार। सर्व माझ्या बांधवांना, आदिवासी बांधवांना आम्ही सगळ्या ग्रामपंचायत कबूल केला आहे का त्यांच्या जाण्यासाठी इथून नदी कोपऱ्यातून आम्ही स्वतः ग्रामपंचायत रस्ता बनवून देणार आहे। त्यात आदिवासी बांधवांचा सगळा प्रश्न मिटलेला आहे। आदिवासी बांधव स्वच्छतेचं एक टॉयलेट पण बांधून देण्यात येणार आहे। नमस्कार, मी रवींद्र सूर्यभान शिंदे, ग्रामपंचायत सदस्य। आज या ठिकाणी आदिवासी बांधवांनी ज्या काही मागण्या या ठिकाणी आणल्या होत्या त्या मागण्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून सोडवण्याचा सरपंचाने आम्ही प्रयत्न केला। त्यामध्ये जो काही खाजगी गट नंबर होता त्या खाजगी गट नंबरमधून रस्ता जाण्या येण्यासाठी पाहिजे होता तो त्या काकूंनी देण्याचं या ठिकाणी कबूल केलं आणि साधक बाधक चर्चा होऊन या ठिकाणी हा रस्ता या ठिकाणी सुरू करण्याचं काम लवकरच या ठिकाणी सुरू करण्यात येईल हे या निमित्ताने या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि आदिवासी बांधवांसाठी ज्या ज्या काही मागण्या असतील त्या पूर्ण करण्याचं काम हे ग्रामपंचायतच्या माध्यमातून पूर्ण केलं जाईल अशी ग्वाही मी आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने देतो आणि थांबतो। पक्क्या रस्त्यासाठी कृषी मंत्र्यांकडे याची पाठपुरावा केला जाईल आणि तो खासदार किंवा कृषी मंत्र्यांकडून तो रस्ता लवकरात लवकर या ठिकाणी मागणी करण्यात येईल आणि त्याचा पाठपुरावा निश्चितपणे केला जाईल। मी श्री दत्तात्रय बन, ग्रामपंचायत अधिकारी मुसळगाव। आज या ठिकाणी आदिवासी बांधव त्यांचं निवेदन घेऊन आलेले होते। त्यांची मागणी रस्त्याची होती। रस्त्याबाबतचं इस्टिमेट अंदाजपत्रक घेऊन सदरचं काम त्वरित करण्यात येईल। त्यांनी ज्या ज्या मागण्या मांडल्या तर सार्वजनिक शौचालय असेल, त्या ठिकाणी कचराकुंडी असेल, नाड्याप असेल, हे सर्व प्रश्न ग्रामपंचायत लवकरच मार्गी लावेल। रोड बनवण्यास आमची काही हरकत नाही। त्यांनी त्यांच्या पद्धतीत रोड बनवून घ्यावा नदीच्या हद्दीतून आणि त्यांनी पक्का रोड बनवून घ्यावा आणि हे आता तात्पुरतं करतील आणि परत नदीतून वाहून जाईल असा प्रकार घडला नाही पाहिजे। यांनी पक्का रोड करून घ्यावा अशी आज आम्ही ग्रामपंचायत खूप लावण्याचा असा इशारा दिला ग्रामपंचायतचा, त्यावर थांबलं। आमच्या मागणीसाठी आम्हाला वेळ दिला आणि आमच्या मागणीसाठी आत्ताच लगेच प्रयत्न केला आहे हे आम्ही त्यांच्या मनावर धन्यवाद।
इंदिरानगर शाळेत जाण्यासाठी जो रोडाची मागणी केली होती आदिवासी, वारंवार त्यांना जे सूचना दिल्या, आम्ही काही अर्ज दिले, त्यांचं ते आज दखल घेतली आहेत आणि तात्पुरता आम्हाला ते रोड बनवून देत आहेत. त्याच्यानंतर सरपंच ग्रामसेवक हे बोलले की त्याच्यानंतर पक्का रोड बनवू आम्ही. आमच्या मुलांची यायची सोय नव्हती. आम्ही सगळे मिळून गावात गेलो पंचायतीवाल्याने आमची वाली शाळेतल्या मुलं बघून थोडीशी JCB लावून काटा काढायचं काम केलं. 5 वर्षापूर्वी आम्ही सारखं भांडतो का आम्हाला रस्ता द्या रस्ता द्या. आताची छोटीशी रस्ता देऊ राहिले आम्हाला. आज तुम्हाला जो रोड मिळाला त्याने तुम्ही समाधानी आहात का? हा, समाधानी झालो आम्ही, पण अजून मोठा पाहिजे ना. आमची अजून काही एवढी खास सोय नाहीये. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.